महिलांनी वाढत्या वयानुसार त्वचेची काळजी कशी घ्यावी? तुमचं वय जर वाढत असेल तर तुम्ही रोज स्किन केअर कसा करावा? जास्त वय असेल तर तुम्ही रोज स्किन केअर कसा केला पाहिजे, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे आणि ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्व? चॅनलवर जर नवीन आले असाल तर नमस्कार, मी आद्या. फ्रेंड्स, आपण आपल्या शरीरापैकी सर्वात जास्त काळजी आपल्या चेहऱ्याची ठेवतो, राईट? पण जसं आपलं वय वाढत जातं तसं आपल्या चेहऱ्याचा जो बाह्य थर असतो तो पातळ होत जातो आणि त्यामुळे काय होतं, आपल्या त्वचेतील ज्या तेलीय ग्रंथी आहेत, ज्यांना आपण ऑइल ग्लँड्स म्हणतो, ते सीबम किंवा कोलाजनचं प्रमाण, त्याचं उत्पादन आहे ते खूप कमी प्रमाणात करतात आणि त्यामुळे जसं आपलं वय वाढत जातं त्यानुसार आपल्या चेहऱ्यावर रिंकल्स, फाईन लाईन्स किंवा आपली स्किन लटकणे हे जास्त दिसायला लागतं. जसं आपलं वय वाढत जातं तसं आपल्या चेहऱ्यावर हे सर्व प्रॉब्लेम्स दिसायला लागतात. मी खूप जणी अशा कमी वयाच्या मुली बघितलेल्या आहेत, अक्षरशः 25 ते 30 वयाच्या मुली, की वय नसतानाही चेहऱ्यावर रिंकल्स, फाईन लाईन्स दिसायला लागतात. तर याचं कारण काय आहे? तर याचं कारण असं आहे की तुम्ही प्रॉपर स्किन केअर करत नसाल. आपल्या त्वचेची लवचिकता टिकवण्यासाठी किंवा आपली त्वचा तुकतुकीत, नितळ, तजेदार ठेवण्यासाठी, आपल्या चेहऱ्यावर जर रिंकल्स, फाईन लाईन्स होऊ नये यासाठी आपल्याला आपली स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे. स्किन केअर केल्याने आपल्या त्वचेतील जो कोलाजन आहे, सीबम आहे, त्याचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळेच आपल्या चेहऱ्यावर वयानुसार किंवा वय वाढतं तसं रिंकल्स आणि फाईन लाईन्स, ज्याला आपण सुरकुत्या म्हणतो, त्या अजिबात येत नाही. म्हणून आज मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये सांगणार आहे की ज्यांचं वय वाढत आहे किंवा ज्यांचं वय जास्त आहे त्यांनी रोज स्किन केअर कसा करावा, कोणत्या स्टेप्स तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत, ज्यामुळे तुमची जी त्वचा आहे ती नेहमी टाईट राहील, अजिबात सॅगिंग होणार नाही, स्किन लटकणार नाही, चेहऱ्यावर वयानुसार वय जसं वाढत जाईल तसं रिंकल्स, फाईन लाईन्स, ज्याला आपण सुरकुत्या म्हणतो, त्या अजिबात येणार नाही. तर चला डिटेलमध्ये बघूयात आणि ही व्हिडिओ इथे सुरू करूयात. पण त्याआधी चॅनलवर जर नवीन आले असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर व्हिडिओला पण लाईक करा. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. लेट्स बिगिन. फ्रेंड्स, तर तुमचं वय वाढत असेल किंवा तुमचं वय जास्त असेल तरीही न चुकता रोज आपल्याला दिवसातून 2 वेळेला स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे. स्किन केअरमध्ये सगळ्यात पहिला जो स्टेप असतो तो म्हणजे फेसवॉश. आता तुमचं वय जास्त असेल, वय वाढत असेल तर नक्की कोणता फेसवॉश आपण वापरला पाहिजे? बघा, आपल्या त्वचेतून सीबम नावाचा एक नॅचरल ऑइल बाहेर पडत असतो आपल्या स्किनला हायड्रेट करण्यासाठी किंवा आपल्या त्वचेचा जो बॅरियर असतो किंवा आपल्या त्वचेची जी इलास्टिसिटी आहे तो मेंटेन करण्यासाठी, ठीक आहे? आता जर आपलं वय वाढत असतं आणि आपल्या त्वचेतून सीबम, ज्याला आपण कोलाजन म्हणतो, त्याचं प्रमाण जर कमी होत असेल आणि जर आपण हार्श केमिकल किंवा अल्कोहोल असले फेसवॉश वापरले तर जेवढा पण आपल्या त्वचेचा उरलेला जो सीबम असतो तो डीपली निघून जाईल आणि त्यामुळे आपली स्किन प्रचंड ड्राय होते आणि त्यामुळे आपल्या त्वचेवर रिंकल्स आणि फाईन लाईन्स हे दिसायला लागतात. तर आता आपण वय वाढत आहे, वय आपलं जास्त आहे, तर नक्की कोणता फेसवॉश वापरावा? तर चला मी तुम्हाला सांगते. मी जो फेसवॉश वापरते तो आहे निव्हियाचा हा मिल्क डिलाईट फेसवॉश, हनी फेसवॉश आहे हा, ठीक आहे? हा जो फेसवॉश आहे तो एकदम मिल्की याची कन्सिस्टन्सी आहे आणि हा फेसवॉश खूप केमिकल फ्री आहे आणि अल्कोहोल फ्री आहे आणि खूप डीपली स्किन क्लीन करून तुमच्या स्किनला हायड्रेट आणि मॉइश्चराईज करायचं काम करेल. तर तुम्ही हा फेसवॉश वापरू शकता. बजेट फ्रेंडली आहे आणि खूप हायड्रेटिंग फेसवॉश आहे, ठीक आहे? दुसरा जो फेसवॉश मी तुम्हाला सांगेल, फेसवॉश म्हणण्यापेक्षा हा क्लिन्झर आहे, तो आहे सेटाफिलचा हा क्लिन्झर. थोडासा कॉस्टली आहे, फक्त 300 ते 350 रुपयापर्यंत तुम्हाला मिळेल. पण थोडासा जरी घेतला ना तर डीपली स्किन तुमची क्लीन करून तुमच्या स्किनला छान हायड्रेट करेल आणि तुमच्या स्किनला छान मॉइश्चराईज करायला खूप हेल्प करेल. तर तुम्ही हा फेसवॉश वापरू शकता. तिसरा जो फेसवॉश आहे तो आहे हा डॉट अँड कीचा हायड्रेटिंग फेसवॉश आहे हा, ठीक आहे? हा पण खूप केमिकल फ्री, अल्कोहोल फ्री फेसवॉश आहे, तर तुम्ही हा फेसवॉश पण वापरू शकता. चौथा जो फेसवॉश आहे तो आहे हा सेरावीचा फेसवॉश आणि यामध्ये हायलोरॉनिक ॲसिड आहे आणि 3 प्रकारचे सिरेमाइड्स आहेत. हा जो फेसवॉश आहे तो पण तुमच्या स्किनला खूप छान हायड्रेट करेल, डीपली क्लीन करेल, पण तुमच्या स्किनला छान मॉइश्चराईज करेल. तर तुम्ही या 4 फेसवॉशपैकी कोणताही फेसवॉश वापरू शकता, पण तुम्हाला छान हायड्रेटिंग आणि मॉइश्चराईज करणारा फेसवॉश वापरायचा आहे. फ्रेंड्स, स्किन केअरमध्ये दुसरा जो स्टेप आहे तो म्हणजेच टोनर.
वाढत्या वयानुसार आपल्या त्वचेची जी इलॅस्टिसिटी आहे ती थोडी लूज पडत जाते आणि त्यामुळेच आपले जे पोर्स आहेत ना ते खूप मोठे दिसायला लागतात, विजिबल व्हायला लागतात. आता हे जे पोर्स आहेत त्यांची साईज आपल्याला मिनिमाइज करायची आहे किंवा जे हे पोर्स आहेत ते मिनिमाइजच राहिले पाहिजेत, मोठे नाही झाले पाहिजेत. तर त्यासाठी आपल्याला टोनर लावणं खूप महत्त्वाचं आहे. आता टोनर काय करतो तर सगळ्यात पहिले तुमच्या स्किनला छान हायड्रेशन प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. तुमच्या स्किनला छान तुकतुकीत ठेवण्यासाठी टोनर खूप महत्त्वाचा आहे. दुसरं म्हणजे टोनर आपल्या स्किनचा pH बॅलन्स जो आहे तो मेंटेन ठेवतो आणि टोनर जो आहे आपले जे पोर्स आहेत ना त्यांना मिनिमाइज करण्यासाठी खूप मदत करतो. त्यामुळे आपल्या स्किन केअरमध्ये आपल्याला एक छान टोनर वापरणं खूप महत्त्वाचं आहे. आता टोनर कोणतं वापरायचं तर हायड्रेटिंग, जो तुमच्या स्किनला हायड्रेट करेल असा टोनर आपल्याला वापरायचा आहे. तर सगळ्यात पहिला जो टोनर मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे तो आहे हा डाबर गुलाबरीचा रोज टोनर. हा जो टोनर आहे तो मी टीनेज होते ना तेव्हा खूप वापरलेला आहे आणि आत्तासुद्धा वापरते. तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्या बघितलं असेल. रोज टोनर जे असतात ना आपल्या स्किनला खूप छान हायड्रेट करतात. दुसरा जो टोनर मी सजेस्ट करणार आहे तो आहे हा गुड वाइब्सचा रोज टोनर. हा पण तुमच्या स्किनला खूप हायड्रेट करेल कारण की हा हायड्रेटिंग टोनर आहे. त्यासोबत गुड वाइब्सचा तुम्ही विटॅमिन सी टोनरसुद्धा वापरू शकता. हा पण तुमच्या स्किनला खूप छान हायड्रेट करेल. तुम्ही एल्फ गुडनेसचा हा राईस वॉटर जो टोनर आहे तो सुद्धा वापरू शकता. आणि चौथा जो टोनर आहे तो आहे खादीचा हा रोज टोनर. हा पण रोज टोनर आहे, तो पण तुमच्या स्किनला खूप छान हायड्रेट करेल. आणि जेवढे पण मी टोनर तुम्हाला सांगितले आहेत सर्व अफोर्डेबल आहेत, तर तुम्ही ते घेऊ शकता. तर हे टोनर जे आहेत ते तुमच्या स्किनला खूप छान हायड्रेट करतील. आणि फेसवॉश केल्यानंतर लगेचच आपल्याला टोनर अप्लाय करायचं आहे. टोनर अप्लाय केल्याने आपले स्किन हायड्रेट पण होते आणि आपले जे पोर्स आहेत ते सुद्धा मिनिमाइज होतात. यानंतर आपला तिसरा स्टेप आहे स्किन मॉइश्चराईज करणं किंवा स्किनला हायड्रेट करणं. ठीक आहे. आता वाढत्या वयानुसार आपल्या त्वचेतील ज्या ऑइल ग्रंथी असतात त्या खूप कमी प्रमाणात सीबम बाहेर पडत असतात आपल्या स्किनला हायड्रेट किंवा मॉइश्चराईज करण्यासाठी. जेव्हा या सीबमचं प्रमाण कमी होतं तेव्हा आपल्या चेहऱ्यावर रिंकल्स आणि फाईन लाईन्स, ज्याला आपण सुरकुत्या म्हणतो, त्या दिसायला लागतात. आता वाढत्या वयानुसार आपल्याला एक्स्ट्राच्या हायड्रेशनची खूप गरज असते. त्यामुळे ज्यांचं वय जास्त आहे किंवा ज्यांचं वय वाढत आहे किंवा जर तुम्ही 25च्या पुढे असाल तर तुम्ही सिरम हा वापरलाच पाहिजे. तुम्ही सिरम वापरलात ना तर तुम्हाला अजिबात रिंकल्स, फाईन लाईन्स किंवा सॅगिंगचा प्रॉब्लेम वय नसतानाही अजिबात दिसून येणार नाही किंवा तुमचं वय वाढत असेल तरीही दिसून येणार नाही. आता कोणता सिरम नक्की वापरायचा तर मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही विटॅमिन सी सिरम वापरा, कारण विटॅमिन सी सिरमचे फायदे पण खूप आहेत आणि तो ऑलराऊंडर आहे. आता विटॅमिन सी सिरमचे फायदे सगळ्यात आधी लक्षात घ्या. विटॅमिन सी सिरम जो आहे तो तुमच्या स्किनला प्रचंड हायड्रेशन करतो. त्यामुळे तुम्ही डेली जर वापरलं ना तुमची स्किन तुकतुकीत, ग्लोईंग आणि तजेलदार दिसेल. दुसरी गोष्ट म्हणजे विटॅमिन सी सिरम जो आहे तो आपल्या त्वचेतील जो कोलाजन आहे त्याला बूस्ट करतो आणि त्यामुळे आपल्या स्किनवर जास्त प्रमाणात हायड्रेशन प्रोव्हाइड करतो आणि त्यामुळे आपल्याला रिंकल्स, फाईन लाईन्स किंवा स्किन सॅगिंग होणे, लटकणे हे सगळे प्रॉब्लेम होत नाही. विटॅमिन सी सिरम जो आहे वय नसतानाही येणाऱ्या सुरकुत्यांपासून वाचवण्यासाठी पण खूप मदत करतो. त्याचसोबत जर तुम्हाला पिगमेंटेशन झालेलं असेल, डार्क स्पॉट असतील, चेहऱ्यावर कालवटपणा असेल तर तेही काढून टाकायला विटॅमिन सी सिरम खूप मदत करतो. त्यासोबत वय वाढत जातं तसं आपल्या चेहऱ्यावर जे पोर्स मोठे झालेले असतात तर त्याला मिनिमाइज करण्यासाठी पण विटॅमिन सी सिरम खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन तुमचं वय वाढत असेल किंवा तुमचं वय जास्त असेल, तुम्ही 25च्या पुढे असाल तर तुम्हाला विटॅमिन सी सिरम हा वापरायचाच आहे. आता फ्रेंड्स, विटॅमिन सी सिरम कोणी वापरायचा, कसा वापरायचा आणि कोणत्या ब्रँडचा वापरायचा चला सांगते. जर फ्रेंड्स तुमचं वय 25च्या पुढे असेल, तुमचं वय जर जास्त असेल, तुम्ही वाढत्या वयाच्या असाल तर तुम्हाला विटॅमिन सी सिरम हा वापरायचाच आहे. जर तुम्ही 25च्या पुढे असाल किंवा तुम्ही नवीन किंवा एकदम बिगिनर्स असाल विटॅमिन सी वापरण्यासाठी तर मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही सुरुवात 5% करा. ठीक आहे, 5% करा. 5-6 महिने तुम्ही 5%चा विटॅमिन सी सिरम वापरा. 5-6 महिन्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी वाढवा आणि ती 10%पर्यंत करा. मी जो आहे विटॅमिन सी सिरम वापरते तो 10% असलेला विटॅमिन सी सिरम वापरते. आधी मी 5%नी सुरुवात केली आणि आता मी 10% असलेला विटॅमिन सी सिरम वापरते. आता विटॅमिन सी सिरम मी कोणत्या ब्रँडचा वापरते तर मी वापरते द मॉम्स्कोचा हा 10% असलेला विटॅमिन सी सिरम. ठीक आहे, याच्यामध्ये लिकरिश एक्स्ट्रॅक्ट पण आहे आणि याच्यामध्ये फिरोलिक ॲसिडसुद्धा आहे आणि फिरोलिक ॲसिड याच्यामध्ये 0.5
0.5% आहे. ठीक आहे, तर तुम्ही हा सुद्धा वापरू शकता. हा पण विटॅमिन सी सिरम खूप छान आहे. ठीक आहे, त्याचसोबत तुम्ही डिकन्स्ट्रक्टचा हा 10% असलेला विटॅमिन सी सिरम पण वापरू शकता. जर तुम्ही 30च्या पुढे असाल तर तुम्ही 10%चा विटॅमिन सी सिरम वापरू शकता. त्यानंतर फ्रेंड्स तुम्ही द मिनिमलिस्टचा हा जो विटॅमिन सी सिरम आहे 10% असलेला पण आहे आणि आय थिंक 5% असलेला विटॅमिन सी सिरमसुद्धा आहे, तर हा पण वापरू शकता. त्याचसोबत तुम्ही डर्माकोचा हा 5% असलेला, स्पेशली हा बिगिनर्ससाठी आहे, जे नवीन विटॅमिन सी सिरम यूज करतात त्यांच्यासाठी तर हा बेस्ट आहे. 5% असलेला पण आहे, यामध्ये 10% असलेला पण विटॅमिन सी सिरम आहे, 15% असलेला विटॅमिन सी सिरम पण आहे. पण जर तुम्ही बिगिनर्स असाल, नवीन विटॅमिन सी सिरम वापरत असाल तर सुरुवात 5%ने नक्की करा. ठीक आहे, आता विटॅमिन सी सिरम कसा वापरायचा, तर मी शक्यतो विटॅमिन सी सिरम रात्री झोपताना, म्हणजे माझी संध्याकाळची जी स्किन केअर रुटीन असतो तेव्हा वापरते. छान आपल्याला फेस वॉश करायचा आहे, त्यानंतर टोनर अप्लाय करायचा आहे. टोनर आपल्याला अर्धवट सुकून द्यायचा आहे, 50% सुकल्यानंतर त्यानंतर आपल्याला सिरम अप्लाय करायचा आहे. ठीक आहे, आता सिरम अप्लाय केल्यानंतर डिरेक्टली आपल्याला चेहरा तसा सोडवायचा नाही आहे. सिरम अप्लाय केल्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर हा अप्लाय करायचाच आहे. ठीक आहे, आता वय वाढत चाललेलं आहे तर मॉइश्चरायझर कोणतं वापरायचं, कारण सिरम जरी वापरलं तरी आपल्याला मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे. मॉइश्चरायझर जो आहे आपल्या स्किनला जास्तच हायड्रेशन देतो, आपल्या स्किनचा मॉइश्चराईज ठेवायला खूप मदत करतो. तर आता आपल्याला मॉइश्चरायझर कोणता वापरायचा आहे, तर ज्यामध्ये हायलुरॉनिक ॲसिड असेल, नायासिनामाइड असेल, असे आपल्याला जास्त हायड्रेशन प्रोव्हाइड करतील असे आपल्याला मॉइश्चरायझर वापरायचे आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला काही मॉइश्चरायझर इथे सजेस्ट करणार आहे. सगळ्यात पहिला म्हणजे रिक्विडचा हा मॉइश्चरायझर, याच्यामध्ये हायलुरॉनिक ॲसिडसुद्धा आहे, नायासिनामाइडसुद्धा आहे, तर तुम्ही हा मॉइश्चरायझर वापरू शकता. दुसरा जो मॉइश्चरायझर आहे तो आहे हा वेनुशियाचा मॉइश्चरायझर. याच्यामध्ये सेरेमाइड आहे, त्यामुळे तुमच्या स्किनला खूप छान हायड्रेट करेल आणि रिसेंटली तरी मी दाखवते तुम्हाला. ठीक आहे, याच्यामध्ये हायलुरॉनिक ॲसिडसुद्धा आहे. ठीक आहे, याच प्रकारचे एसेन्शियल असलेला याच्यामध्ये सिरमाइड्स आहेत, तुम्ही बघू शकता, हे बघा, आणि याच्यामध्ये हायलुरॉनिक ॲसिडसुद्धा आहे. नायासिनामाइड आणि हायलुरॉनिक ॲसिड आपल्या स्किनचा कोलॅजन बूस्ट करायला खूप मदत करतात, आपल्या स्किनला जास्त हायड्रेशन प्रोव्हाइड करतात, तर तुम्हाला असे मॉइश्चरायझर वापरायचे आहेत. त्याचसोबत तुम्ही सेटाफिलचा हा मॉइश्चरायझर जो स्पेशली ड्राय स्किनसाठी किंवा मॅच्युअर स्किनसाठी बनवलेला आहे तो पण वापरू शकता. तर हे 3 मी मॉइश्चरायझर तुम्हाला शेअर केलेले आहेत. त्याचसोबत तुम्ही सेरावेचा, जर तुमचा बजेट जास्त असेल तर तुम्ही हा सेरावेचा मॉइश्चरायझर पण वापरू शकता. याच्यामध्ये हायलुरॉनिक ॲसिड, त्यासोबत सिरेमाइड्स आहेत, त्यामुळे तुमच्या स्किनला खूप हायड्रेट करायला मदत करेल. तर हे मॉइश्चरायझर जे आहेत ते आपल्याला जास्त हायड्रेशन आणि जास्त मॉइश्चराईज प्रोव्हाइड करतील असे मॉइश्चरायझर आपल्याला मॅच्युअर स्किनवर वाढत्या वयानुसार वापरायचे आहेत. फ्रेंड्स, यानंतर आपला चौथा आणि लास्ट स्टेप आहे तो म्हणजे सनस्क्रीन. आता बघा, जर तुम्ही टीनेज असाल, ठीक आहे, जर तुमचं वय वाढतं असेल किंवा तुम्ही जास्त वयाच्या जरी असलात तरीही तुम्हाला सनस्क्रीन रोज लावणं खूप गरजेचं आहे. जर आपण सनस्क्रीन लावत नसाल तर काय होतं, वय नसतानाही आपल्या चेहऱ्यावर रिंकल्स फाईनलाईन्सच्या दिसायला लागतात किंवा आपल्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन होतो किंवा आपला चेहरा कालवटला जातो. त्यामुळे जर तुम्हाला या प्रॉब्लेम्सला फेस करायचं नसेल तर तुम्हाला रोज सनस्क्रीन हे लावायचंच आहे. फॉर एक्झाम्पल फ्रेंड्स, एखादं ओलं कागद घ्या, ते ओलं कागद तुम्ही डिरेक्टली उन्हामध्ये ठेवा, थोड्या वेळानंतर ते कागद जे आहे ते ड्राय होतं, पण त्याच्यावर ज्या लाईन्स आहेत ना त्या दिसायला लागतात. तसंच आपल्या चेहऱ्याचं आहे. तुम्ही कितीही छान स्किन केअर करा, पण तुम्ही जर सनस्क्रीनच लावलं नाही आणि तसेच जर उन्हात गेलात तर काय होईल, आपल्या चेहऱ्याचा जो ओलावा असतो, मॉइश्चर असतो, जो हायड्रेशन असतो, तो उन्हाने पूर्ण उन्हामुळे टिकून नाही राहत आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर वय नसतानाही किंवा वाढत्या वयात आपल्या चेहऱ्यावर खूप जास्त प्रमाणात रिंकल्स आणि फाईन लाईन्स या दिसायला लागतात. त्यामुळे निदान बाहेर जाताना तरी आपण सनस्क्रीन हा लावलाच पाहिजे. ठीक आहे, आता सनस्क्रीन कोणता वापरायचा, आता तरी थंडीचे दिवस आहेत त्यामुळे हायड्रेटिंग सनस्क्रीन वापरा, पण मी तुम्हाला काही सनस्क्रीन ते सजेस्ट करते. तर सगळ्यात पहिला जो सनस्क्रीन आहे तो आहे हा डिकन्स्ट्रक्टचा सनस्क्रीन. याच्यामध्ये तुम्हाला ऑइली स्किनसाठी पण मिळेल आणि ड्राय स्किनसाठी पण मिळेल. ठीक आहे, जर तुम्हाला जास्त घाम येत असेल, स्वेट येत असेल, तुमची स्किन खूप ऑइली असेल तर तुम्ही डिकन्स्ट्रक्टचा हा जो जेल बेस आहे तो वापरू शकता आणि जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही हायड्रेटिंग वापरू शकता. दुसरा जो सनस्क्रीन आहे तो आहे हा अनड्रायचा, माझ्याकडे आहे.
ठीक आहे. मी सध्या तरी हा हायड्रेटिंग सनस्क्रीन वापरते, SPF 50 असलेला. याच्यामध्ये 1% हायलोरॉनिक ॲसिड आहे आणि 0.5% सेरामाइड आहे. ठीक आहे. त्यामुळे हा जो सनस्क्रीन आहे तो तुमच्या स्किनला खूप छान हायड्रेट करेल. जर तुमचं वय वाढतं असेल, जास्त असेल, तर तुम्ही हा वापरू शकता. ठीक आहे. तिसरा जो सनस्क्रीन आहे तो आहे VLCCचा हा सनस्क्रीन. अफोर्डेबल सनस्क्रीन आहे, हा पण तुम्ही वापरू शकता. त्यासोबत डॉट अँड कीचा हायड्रेटिंग असलेला हा सनस्क्रीन पण वापरू शकता. ॲक्वालॉजिकचा असलेला हा जो सनस्क्रीन आहे तो पण तुम्ही वापरू शकता. तर हे जे सनस्क्रीन आहेत ना, मी थोडेसे हायड्रेटिंग बेसिसवर तुम्हाला दाखवले. हे सनस्क्रीन तुमच्या स्किनला खूप छान हायड्रेट करतील. वय जर तुमचं वाढतं असेल किंवा तुमचं वय जास्त असेल तर हायड्रेशनची खूप गरज असते. त्यामुळे सनस्क्रीन पण असाच निवडा जो तुमच्या स्किनला हायड्रेट करेल. फ्रेंड्स, यानंतर मला तुम्हाला इथे एक बोनस टिप द्यायची आहे. आणि मला असं वाटतं, जर तुमचं वय वाढत असेल किंवा तुमचं वय जर जास्त असेल तर ही टिप जी आहे ना ती खूप इम्पॉर्टंट आहे. आता ही टिप काय आहे तर तुम्हाला आठवड्यातून 2दा किंवा 3दा फेस मसाज हा करायचा आहे. हो फ्रेंड्स, तुमचं वय जर वाढत असेल, जर तुमचं वय जास्त असेल तर तुम्हाला फेस मसाज हा करायचाच आहे. आता तुम्ही म्हणाल की फेस मसाज का करावा, याचे फायदे काय आहेत? जर तुमचं वय वाढत असेल तर फ्रेंड्स लक्षात असू द्या, आपल्या चेहऱ्यावर रिंकल्स, फाईन लाईन्स दिसायला लागतात. आपल्याला सॅगिंग म्हणजे आपली जी स्किन आहे ती खाली लटकायला लागते किंवा आपली जी स्किन आहे, आपली जी त्वचा आहे ती लूज पडते, टाईट राहत नाही. जेव्हा तुम्ही मसाज करताना आपल्या त्वचेची किंवा आपल्या चेहऱ्याची, तेव्हा आपल्या शरीरातील जो ब्लड सर्क्युलेशन असतो तो इम्प्रूव्ह होतो किंवा आपला कोलाजन बूस्ट होतो. जेव्हा कोलाजन बूस्ट होतो तेव्हा आपली जी त्वचा असते ती हायड्रेटेड राहते, मॉइश्चराईज राहते, ओलावा टिकून राहतो, चेहऱ्यावर रिंकल्स, फाईन लाईन्स होत नाही आणि आपली जी त्वचा असते, आपला जो चेहरा आहे तो प्रचंड टाईट होतो. त्यामुळे आपल्याला सॅगिंगचा प्रॉब्लेम होत नाही, म्हणजे स्किन लटकण्याचा प्रॉब्लेम होत नाही. त्यामुळे आठवड्यातून 2दा किंवा 3दा तरी फेस मसाज हा केलाच पाहिजे. आता तुमच्यावर आहे, तुम्हाला 2दा करायचा आहे, 3दा करायचा आहे की डेली करायचा आहे. मी तरी डेली करते. ठीक आहे. मी डेली माझ्या चेहऱ्याची मसाज करते. त्यामुळे माझी जी त्वचा आहे ती नेहमी टाईट राहते. रिंकल्स, फाईन लाईन्स तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर अजिबात दिसणार नाही किंवा आणि माझा जो चेहरा आहे फ्रेंड्स मसाज केल्यामुळे नेहमी ग्लोईंग, टवटवीत आणि टाईट दिसतो. त्यामुळे मी चेहऱ्याची मसाज ही करते. जर तुम्हाला असं वाटत असेल, वाढत्या वयानुसार जर तुम्हाला सॅगिंगचा प्रॉब्लेम, रिंकल्स आणि फाईन लाईन्सचा प्रॉब्लेम होऊ नये तर तुम्हाला आठवड्यातून 2दा ते 3दा फेस मसाज हा करायचाच आहे. आता फेस मसाज कसा करायचा यावर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. या टॉपिकवर पण मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्याला वाढत्या वयानुसार स्किन केअर करायची आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर रिंकल्स आणि फाईन लाईन्स होणार नाही, स्किन सॅगिंगचा प्रॉब्लेम होणार नाही, स्किन लटकण्याचा प्रॉब्लेम होणार नाही, सुरकुत्या येणार नाही. तर तुम्हाला जर असं वाटत असेल तुमची स्किन नेहमी ग्लोईंग, टवटवीत आणि टाईट राहावी तर तुम्हाला अशा प्रकारे हा स्किन केअर नक्की फॉलो करायचा आहे. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमचे काय अदर टॉपिक असतील ना तेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा. फ्रेंड्स, आतासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय. लॉट्स ऑफ लव्ह, टेक केअर आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.